हां नमस्कार. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतो आहे. दवा देऊन दुवा घेणं हे माझं आज 15 वर्षानं काम चालू आहे. तुमचं नाव सांगा, जोरात बोला जरा. बंडू नागोराव दळवे, राहणार आरजखेडा. आरजखेडा. बरं, तुम्हाला काय काय त्रास होता? माझी छाती गुबार राहिल्यासारखी होत होती, संडास येत नव्हती. म्हणजे गॅस धरत होतं, हा गॅस धरीत होतो, पोट साफ होत नव्हतं पोटच साफ होत नव्हतं आणि पित्तामुळं छाती धरून राहायची. पित्तामुळे छाती दमला. बरोबर. हे कधीपासून त्रास होता? कमीत कमी एक 6 महिने झाले. 6 महिने. बरं, 6 महिन्यानं हे त्रास होता. काही गोळ्या औषध खाल्ले असतील, त्यानं काही फरक पडला का आपल्या औषधानं फरक पडला? बाहेरल्या दवाखान्यात काहीच फरक पडला नव्हता. बरोबर. आपल्या औषधानं फरक पडला. आपल्या औषधानं औषध घेऊन किती दिवस झाले? औषध घेऊन जे असे 15 दिवस झालं. 15 दिवस. मग काय फरक वाटला तुम्हाला आपल्या नाही. आयुर्वेदिकनं? पोट साफ आहे, छाती दुखणं, पोट दुखणं, पाठ दुखणं, बरोबर. पायाला हातपाय गोळे आल्यासारखं होते, ते गोळे येणार. म्हणजे पहिलं हातापायाला गोळे पण येत होते, हातपाय म्हणजे पित्तामुळं गोळे यायचे. आणि आता पोट साफ व्हायला, पोट साफ व्हायला, पित्त कमी झाल्याने वाटायला, पित्त कमी झाल्याने म्हणजे हातपाय दुखायचेच कमी झाले की म्हणजे हातपाय जी गळाटत होते ती कमी झाली. कमी झाले, म्हणजे पित्त कमी झालं म्हणून हातपाय गळाटायचं कमी झालं. कमी झालं. बरं, हे मंत्री साहेबाची तुमची ओळख होती, पण विश्वास लवकर बसला नाही, पण आता विश्वास ठेवूनच घेतला होता. नाही, पण आधी माहीतच नव्हतं. हां, फक्त तुम्ही औषधं देता म्हणजे का शेतीकडेच औषध देता म्हणून माहित होतं. बरोबर बरोबर. ते आयुर्वेदिक देता हे माहीत नव्हतं. माहीतच नव्हतं. मग आता माझं आयुर्वेदिक घेतल्यापासून तुम्हाला फरक पडलाय का तुमचं पैशाचं काही नुकसान झालं? नाही, फरक पडला. खरं सांगाल का खोटं सांगा? खोटं कशा सांगावं, खरं सांगाल माझं. बरोबर, कारण तुम्ही बी पैसे दिले, जरी ओळखीचे असेल तरी पैसे हे प्रत्येकाचे कष्टाचे. मग ह्या आयुर्वेदिकनं तुम्हाला फरक पडला आणि तुम्ही इथे येऊन सांगायला पण आला. सांगायचं आलं की. धन्यवाद. नमस्कार.